ब्रेकिंग न्यूज. जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा खून, शहरात तणाव. जामनेरात एका धक्कादायक घटनेत 21 वर्षीय सुलेमान रहीम खान राहणार छोटा बेटा व जामनेर याची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर जामनेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुलेमान हा आज दुपारी जामनेर शहरात काही कामासाठी आला होता. यावेळी शहरातील एका कॅफेमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर सुलेमानचा गावापर्यंत पाठलाग करून पुन्हा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सुलेमानचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सुलेमानच्या कुटुंबियांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जामनेर पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपास सुरू आहे. जामनेर तालुका येथे काय घटना घडली? जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काही मुलांचा वादविवाद झाला होता. ते वादविवादानंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँडजवळ आणून त्यानंतर परत मारहाण झाल्या होत्या. मग त्याच्यानंतर त्यांचे आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला. त्यानंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे. या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे. पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं. ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे. सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे, म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत. कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये. पोलिसांनी त्यांची पूर्ण जबाबदारी पार पडत आहे. सर, सदर मारहाण नेमकी प्रेम प्रकरणाचा संशय सांगितला जातोय सर, नेमकं कारण काय आहे मारहाणीचं? ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करतायत. एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया. सर, सध्याची स्थिती सध्या परिस्थिती सगळी नियंत्रणात कायदा हा सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे. म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत, सहकार्य करतायत. कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणताही विश्वासपणा केला त्याचं आमचं सर्वकडे CCTV आहे. आमच्या सर्व लोकांच्या मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत. मग नंतर आपलं कारवाईचा बळी पडू शकते. तीच म्हणून कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करतो. सर, जामनेर शहरामध्ये जेवढे 10 ते 12 कॅफे, त्या कॅफेंमध्ये बराच अवैध प्रकार सुरू आहेत. अशा अनेक तक्रारी येतात पण कारवाई होत नाही. तर त्या कॅफेंवर काही कारवाई होईल का? मला माहिती नाही. मी आता झालेलं आहे. मी सर्व माहिती घेतो. जर तसे काय असेल तर कारवाई करू.